लिफ्टचे प्रमुख प्रकार पाहूया। वेगवेगळ्या उपयोगासाठी निरनिराळ्या प्रकारच्या लिफ्ट वापरण्यात येतात आणि त्याच्यावरून लिफ्टचे अशा प्रकारे प्रकार पडतात। पॅसेंजर लिफ्ट, सर्व्हिस लिफ्ट, गुड्स लिफ्ट, हॉस्पिटल लिफ्ट, फायर लिफ्ट, ऑटोमोबाईल लिफ्ट किंवा कॅप्सूल लिफ्ट। आपण आता लिफ्टचे निरनिराळे प्रकार पाहिले होते। आता प्रत्येक लिफ्टची आपण थोडक्यात माहिती समजावून घेऊया। पहिले पाहिले होते आपण पॅसेंजर लिफ्ट। या प्रकारच्या लिफ्टचा वापर फक्त प्रवासी वाहतुकीसाठीच केला जातो। यामधून कोणत्याही प्रकारच्या अवजड वस्तू, कच्चा माल, साधन सामुग्री ही नेता येत नाही। पॅसेंजर लिफ्ट ज्या गतीने खालीवर होते त्यावरून त्याचे दोन प्रकार पडतात। एक म्हणजे 1.5 मीटर प्रति सेकंद वेग असणाऱ्या लिफ्ट किंवा 2.5 मीटर प्रति सेकंद वेग असणाऱ्या लिफ्ट। यामध्ये 4 आणि 6 पॅसेंजर क्षमता असणाऱ्या लिफ्ट आपल्याला बघायला मिळतात। आता आपण गुड्स लिफ्ट पाहूया। याची रचना पॅसेंजर लिफ्ट प्रमाणेच असते, परंतु यामधील कार ही इतके सजवलेली नसते। ही मात्र मजबूत बनवलेली असते, कारण त्यामधनं हेवी लोड वर खाली न्यायचा असतो। चाक असलेल्या ट्रॉलीज वारंवार लिफ्ट कारच्या आतबाहेर काढाव्या लागत असल्याने जमिनीशी लेवलिंग अत्यंत अचूक केलेले असते। त्याचप्रमाणे अवजड वस्तूंची सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी मजबूत लिफ्ट आणि कार्यक्षम ब्रेक याच्यामध्ये वापरलेले असतात आणि शिवाय रोप सटकणार नाही याची सुद्धा विशेष काळजी घेतलेली असते। या लिफ्टचा उपयोग निरनिराळ्या वस्तू, सामान सुमान तसेच माल वाहून नेण्यासाठी करता येतो। जेव्हा अशा प्रकारच्या लिफ्ट इंडस्ट्रीज मध्ये वापरल्या जातात तेव्हा यामध्ये अटेंडंट साठी एक खास व्यवस्था केलेली असते। तसेच लिफ्ट मध्ये सामान ठेवण्यासाठी आणि उतरविण्यासाठी जे काही हमाल लागतात ते सुद्धा या लिफ्ट मध्ये बसून प्रवास करू शकतात। हे तिचं खास वैशिष्ट्य आहे। आता आपण पुढची लिफ्ट म्हणजे सर्व्हिस लिफ्टची थोडक्यात माहिती करून घेऊया। अनेक वेळा तुम्हाला असं दिसून येतं की एकच इमारतीमध्ये अनेक मजले एकाच मालकाचे असतात आणि अशा वेळे खालून माल वर नेणे किंवा वरून माल खाली आणणे यासाठी जिन्याचा वापर न करता छोट्याशा लिफ्टचा वापर केलेला असतो। अशा लिफ्टला सर्व्हिस लिफ्ट म्हणतात। टेक्निकल पाहूया आपण। सर्व प्रकारचे सामान, कच्चा माल तसेच इतर साहित्य वाहून नेण्यासाठी या प्रकारच्या लिफ्टचा उपयोग केलेला असतो। सर्व्हिस लिफ्टचा आकार लहान असल्याने आणि फारसं वजन नसल्याने किंवा प्रवाशाची खालीवर ने-आण करता येत नसल्याने याच्यामध्ये सेफ्टी गिअरचा वापर केलेला नसतो। हे या लिफ्टचं खास वैशिष्ट्य आहे। आपण आता हॉस्पिटल लिफ्ट पाहूया। आपण अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथे पाहतो की रुग्णाला खालच्या मजल्यावर वर किंवा वरच्या मजल्यावर खाली आणण्यासाठी लिफ्ट वापरलेली असते। या लिफ्टचं वैशिष्ट्य आपण पाहिलं की सर्वसामान्य जी पॅसेंजर लिफ्ट असते ती आकाराने लहान असते, परंतु ही जी आपल्याला हॉस्पिटल लिफ्ट दिसते ही आकाराने खूप मोठी असते। या लिफ्टच्या कारमध्ये कमीत कमी एक बेड किंवा स्ट्रेचर ठेवण्याची व्यवस्था होईल आणि लिफ्टमध्ये कमीत कमी 3 अटेंडन्स राहू शकेल इतकी जागा असते। शिवाय लिफ्ट ऑपरेटर असतोच। यामध्ये जो पेशंट ज्या व्हीलवरून नेतोय आपण किंवा बेडवरून नेतोय
त्याला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागता कामा नये याची काळजी घेण्यासाठी कारचे लेवलिंग जमिनीशी तंतोतंत केलेले असते. या लिफ्टचा वेगही कमी असतो. हॉस्पिटल लिफ्ट आता आपण पाहिली होती, हो की नाही? आता आपण नव्याने वापरण्यात येणाऱ्या फायर लिफ्ट पाहूया. पूर्वीच्या काळामध्ये ज्या इमारती बांधल्या गेल्या त्या साधारण 3 ते 4 मजल्याच्या होत्या. पण जसजशी लोकवस्ती वाढू लागली, जागा कमी पडू लागली, तसतशी इमारतीच्या मजल्यांची संख्या वाढू लागली. म्हणजे जसं की 10 मजले, 25 मजले, 50 मजले वगैरे वगैरे. अशा इमारतींमध्ये जर समजा याचा कदाचित काय कारणास्तव आग लागली तर तिथली माणसं खाली वर करणं किंवा अग्निशामक दलातल्या लोकांना जाणं हे खूप अवघड असतं. मग अशा ठिकाणी आपल्याला स्पेशल लिफ्ट वापरावी लागते. या लिफ्टला फायर लिफ्ट असे म्हणतात. आता आपण हिची खास वैशिष्ट्य पाहूया. फायर लिफ्टची खास वैशिष्ट्य म्हणजे 24 मीटर पेक्षा जास्त उंची असलेल्या इमारतीमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी जी लिफ्ट उपयोगी पडते तिला फायर लिफ्ट म्हणतात. ही लिफ्ट इमारतीमध्ये अगदी दर्शनी भागात असून तिला स्वतंत्र आणि सतत विद्युत पुरवठा राहील अशा प्रकारचा सप्लाय दिलेला असतो. या लिफ्टमध्ये ग्राउंडवर एक खास स्विच असून त्याचा उपयोग फायरमनला करता येतो. लिफ्टच्या दरवाजापाशी जो फायरमन स्विच वापरलेला आहे या स्विचचा वापर करताच इतर सर्व स्विचेसचे कापे बंद होते. फायर लिफ्टचं खास वैशिष्ट्य असं असतं मित्रांनो की जेव्हा नॉर्मल कंडिशन आहे म्हणजे नॉर्मल स्थिती आहे, सर्वसामान्य स्थिती आहे, तेव्हा ही लिफ्ट आपल्या पॅसेंजर लिफ्ट प्रमाणेच कार्य करते. हे समजा तुम्ही 2 नंबरचं बटन दाबलं तर ते सावकाशपणे 2 नंबरवर जाऊन थांबेल किंवा 10 नंबरवर दाखवलं तर ते 10 नंबरवर जाऊन थांबेल. आणि जेव्हा इमारतीमध्ये आग लागते तेव्हा काय करतात, फायरमन स्विचचा जो असतो त्याची पहिल्यांदा काच फोडतात, त्यामध्ये अलार्म असतो तो वाजवला जातो. फायरमन जो असतील ते लिफ्टमध्ये प्रवेश करतात आणि फायरमन स्विच ऑपरेट करतात. हे केल्यामुळे काय होतं की लिफ्ट कुठल्याही मजल्यावर असली तरी ती इतर कोणत्याही मजल्यावर न थांबता पहिल्यांदा ग्राउंड फ्लोअरला येते, अगदी स्पीडने येते. मग फायरमनला जो इच्छित ज्या ठिकाणी जायचा असेल तो स्विच दाबतो आणि मग लिफ्ट सुरू होऊन एकदम डायरेक्ट ती तिथे त्या मजल्यावर जाते. अशा वेळेस कुठल्याही मजल्यावरून कोणीही कुठलेही बटन दाबलं तर ती लिफ्ट थांबत नाही. हे या लिफ्टचं खास वैशिष्ट्य असतं, म्हणून हिला फायर लिफ्ट असे म्हणतात. आता आपण ऑटोमोबाईल लिफ्ट विषयी माहिती करून घेऊया. हल्ली पार्किंगची व्यवस्था करणं खूप अवघड झालेलं आहे आणि म्हणून पार्किंगसाठी खास इमारती बांधल्या गेलेल्या आहेत, पार्किंग सेंटर बांधले गेले आणि अशामध्ये आपल्याला कार वरच्या मजल्यावरून खाली आणि खालच्या मजल्यावरून वर मोटर्स नेण्याकरता वापरल्या जाणाऱ्या लिफ्टला ऑटोमोबाईल लिफ्ट किंवा कार लिफ्ट असे म्हणतात. या लिफ्टचा आकार इतर लिफ्टपेक्षा मोठा असून त्याची गती खूपच कमी असते. आता आपण पॅसेंजर लिफ्टचाच एक अत्याधुनिक प्रकार पाहूया. तो म्हणजे ही समोर दिसणारी कॅप्सूल लिफ्ट. यामध्ये लिफ्ट कार ही पारदर्शक काचेपासून बनवलेली असून खास प्रकारच्या अग्निरोधक साधनांचा वापर करून बनवलेली असते. हिच्यामध्ये अलार्मची व्यवस्था केलेली असते. या लिफ्टचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही दर्शनी भागात असल्यामुळे आणि काचेची असल्यामुळे लिफ्ट खालून वर जाताना किंवा वरून खाली येताना
आजूबाजूला काय चाललं आहे हे आपल्याला सहजपणे दिसू शकतं. हल्ली अशा प्रकारच्या लिफ्ट्स निरनिराळ्या ठिकाणी वापरल्या जात आहेत.